त्रिपुरारी पौर्णिमेला केलेली ही कामं व्यर्थ जात नाहीत. राहू केतू शनीची कृपादृष्टी होते. त्रिपुरारी पौर्णिमेला ही हिंदू धर्मात विशेष तिथी मानली जाते. त्रिपुरारी पौर्णिमा ही धार्मिक कार्यांसाठी तसेच राहू केतू आणि शनी यांच्या त्रासातून दिलासा मिळविण्यासाठी एक विशेष तिथी आहे. त्रिपुरारी पौर्णिमा यंदा 5 नोव्हेंबर रोजी साजरी होत आहे. या दिवशी काही उपाय करून तुम्ही शनी आणि राहू आणि केतू यांच्या नकारात्मक प्रभावांपासून देखील सुटका मिळवू शकता. शनीच्या 7.5 महादशा किंवा अडीचकीचा त्रास सोसणाऱ्यांनी या दिवशी खाली दिलेले उपाय करून पहावेत. यामुळे जीवनातील अनेक अडचणी कमी होऊ शकतात. त्रिपुरारी पौर्णिमेला तुम्ही भगवान शिवाची पूजा करावी, शिवलिंगाला पाणी, दूध आणि बेलाची पाने अर्पण करावीत. धार्मिक मान्यतेनुसार शनिदेव भगवान शंकराचे मोठे भक्त आहेत. कार्तिक पौर्णिमेला शंकराची पूजा केल्यानं शनीचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. शंकराची पूजा केल्यानं राहू आणि केतूचे नकारात्मक प्रभाव दूर होण्यास देखील मदत होते. त्रिपुरारी पौर्णिमेला 108 वेळा ओम नमः शिवाय जप केल्यानं तुमच्या अनेक अडचणी कमी होऊ शकतात. काही उपायांनी आपण शनिदेवाला प्रसन्न केले तर राहू आणि केतू देखील त्यांचे नकारात्मक प्रभाव थांबवतात. म्हणून कार्तिक पौर्णिमेला तुम्ही शनिदेवासाठी छाया दान करावी. या दिवशी एका भांड्यात मोहरीचे तेल टाकून ते शनी मंदिरात अर्पण करावं. असं केल्यानं 7.5 आणि अडीचकीचे नकारात्मक प्रभाव दूर होतील. असे नाही तर राहू आणि केतू शुभ फळ देण्यापासून देखील दूर होतील. कार्तिक पौर्णिमेला हनुमान चालिसाचे पठण केल्यानं देखील फायदा होतो. शनिदेव नेहमीच लाडक्या भाविकांवर आशीर्वाद वर्षाव करतात. तुम्ही या दिवशी हनुमानाची पूजा केली, भक्तीनं हनुमान चालिसाचे पठण केलं तर तुम्हाला शुभ फळे मिळतील. राहूची महादशा त्रास देत असेल तर त्रिपुरारी पौर्णिमे दिवशी मांजरीला दूध, भाकरी इत्यादी खाऊ घाला. असं केल्यानं राहूचे प्रतिकूल परिणाम कमी होण्यास मदत होईल. त्रिपुरारी पौर्णिमेला दिवे लावणे देखील अत्यंत शुभ मानले जाते, कारण ते ग्रहांच्या नकारात्मक प्रभावांपासून वाचण्यास मदत होते. पौर्णिमेच्या संध्याकाळी तुम्ही मंदिर, तलाव किंवा नदीत दिवे लावू शकता. या दिवशी कावळ्यांना भाकरी खाऊ घालणे देखील अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे राहू, केतू आणि शनीच्या क्रोधापासून दिलासा मिळतो.